नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण अशी ट्रिक घेऊन आलो आहोत जी की इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत MPSC UPSC स्पर्धा परीक्षा रेग्युलरमध्ये विचारले जातात. रोज बोलली जाणारी मराठी वाक्य म्हणजेच इंग्रजी भाषांतरासह मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य. आपण दररोज वाक्य बोलतो, परंतु आपल्या इंग्रजीमध्ये बोलताच येत नाही, म्हणजेच आपल्याला कन्वर्ट करता येत नाही. अतिशय सोपी आणि दररोज दैनंदिन जीवनामध्ये वापरणारी शब्द. पहिला शब्द आपण नेहमी दिवसातून 4 वेळा तरी इतरांना विचारतो, काय करत आहेस किंवा काय करतोयस. तर याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. मी जेवण करत आहे या वाक्यासाठी इंग्लिशमध्ये आय ॲम हॅव्हिंग अ फूड. आय ॲम हॅव्हिंग अ फूड. तू कुठे जात आहेस या मराठी वाक्यासाठी वेअर आर यू गोईंग. तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोईंग हे वाक्य वापरण्यात आले. अशी वाक्य आपण दररोज वापरतो, पण आपला पटकन बोलता येत नाही. पुढील वाक्य आहे मी बाजारात जात आहे. आय ॲम गोईंग टू द मार्केट. मराठीमध्ये ग्रामर हे शेवटी असतं वाक्याच्या आणि इंग्लिशमध्ये ग्रामर हे वाक्याच्या सुरुवातीला असतं. गोईंग हे शब्द सुरुवातीला आहे. आय ॲम गोईंग टू द मार्केट. मला भूक लागली आहे. आय ॲम फीलिंग हंग्री. हंग्रीचा शब्द आहे भूक मराठीमध्ये. आय ॲम फीलिंग हंग्री. पुढील वाक्य आहे आपण नेहमीच बोलतो घरी छोट्या भाऊ बहीण आई बाबा, थोडं पाणी दे गं मला, थोडं पाणी दे. परंतु इंग्रजीमध्ये वाक्यप्रचार करताना आपण कसं बोलतो, गिव्ह मी सम वॉटर प्लीज. गिव्ह मी सम वॉटर. मी थकलो आहे. शाळेतून कामावरून घरी आल्यानंतर आपले बाबा नेहमी बोलतात मी थकलो आहे, परंतु इंग्लिशमध्ये याला बोलतात आय ॲम टायर्ड. हळूहळू तुमची मराठी भाषा आणि इंग्लिश दोन्हीही समृद्ध होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुढील शब्द आहे मला झोप येते. मला झोप येत आहे. तर याचा इंग्लिशमध्ये शब्द आहे आय ॲम फीलिंग स्लीपी. स्लीपीला शेवटी वाय लावलेला आहे. आय ॲम फीलिंग स्लीपी. आई मुलाला घरी आल्यानंतर विचारते तू वेळेवर आला नाहीस. यासाठी वाक्य आहे यू डिड नॉट कम ऑन टाईम. डिड नॉटचं संक्षिप्त रूप आपण घेतलेलं आहे डिडंट. यू डिडंट कम ऑन टाईम. खरं तर तिथे डिड नॉट आहे, परंतु आपण संक्षिप्त रूप घेतलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. लहान मुलाला आपण सांगतो आता लवकर झोप, सकाळी उठायचं आहे. उद्या लवकर उठायचं आहे. आय हॅव टू वेक अप अर्ली टुमारो. आय हॅव टू वेक अप अर्ली टुमारो. खूप उशीर झाला. आपल्याला कुठे जाण्यासाठी आई नेहमी वाक्य बोलते खूप उशीर झाला आहे आज. त्यासाठी इंग्लिशमध्ये आहे लेट्स टू लेट. इट्स टू लेट. IT'S. इट्स टू लेट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असेच नवनवीन शब्दार्थ वाक्य मराठी आणि इंग्लिशचे आपण सांगड घालणार आहोत, जेणेकरून तुमची मराठी भाषा समृद्ध होईल आणि त्याचबरोबर इंग्लिशसुद्धा समजेल. चल निघूया. लेट्स गो. आपण आपल्या मित्रमैत्रिणीला होतो चल आता आपण निघूयात, उशीर होतो शाळेला. लेट्स गो. काही हरकत नाही म्हणजे माझी काही हरकत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. काही हरकत नाहीला आपण म्हणतो नो प्रॉब्लेम, म्हणजे माझी यासाठी काही हरकत नाही. पुढील वाक्य आहे मी लगेच आलो. मी त्या गावाला गेलो आणि लगेच आलो असं आपल्याला बोलायचं असतं. मी लगेच आलो. आय विल बी बॅक सून. आय विल बी बॅक सून. त्या ठिकाणी विल आहे WILL. अपॉस्ट्रोफी लावून आपण त्याचं संक्षिप्त रूप केलेलं आहे आय विल बॅक सून. गाडी सावकाश चालवा. आपण बाबा मोठा भाऊ बाहेर जातो, आई नेहमी सांगते गाडी सावकाश चालवा. ड्राईव्ह स्लोली. ड्राईव्ह स्लोली. तर अशी वाक्य जर तुम्ही दररोज वापरामध्ये आणली तर तुमची 8 ते 10 दिवसामध्ये अतिशय इंग्रजीवरती कमांड होऊन जाईल आणि वाक्य साठा चांगला वाढेल. शांती ठेवा. कीप काम. कीप काम. KALM. L सायलेंट आहे. काम.
चांगलं काम केलं आहेस, तू खूप छान काम केलं आहेस, यासाठी आपण काय बोलतो? यू हॅव डन अ गुड जॉब. चांगलं काम केलं आहेस, यू हॅव डन अ गुड जॉब. मला समजत नाही. टीचर विचारते, काय रे उत्तर समजलं का? तुम्ही काय सांगता? मला डोलावता. परंतु मला समजत नाही या शब्दासाठी इंग्लिशमध्ये आहे आय डोंट अंडरस्टँड किंवा आय डू नॉट अंडरस्टँड. डू नॉटला आपण ॲपॉस्ट्रोफी लावलेला आहे. आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजत नाही. थोडं थांब. वेट अ लिटल. वेट अ मिनिट. आपण बोलतो वेट अ मिनिट म्हणजेच वेट अ लिटल, थोडं थांब. हे खूप छान आहे. अतिशय सुंदर असं गार्डनमध्ये आपण एक फूल किंवा बगीचा पाहिला तर आपण बोलतो हे खूप छान आहे. दिस इज व्हेरी नाईस. दिस इज व्हेरी नाईस. हे साठी आपण दिस वापरलेला आहे. छानसाठी आपण नाईस वापरलेला आहे आणि खूपसाठी व्हेरी शब्द वापरलेला आहे. हे खूप छान आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.